हरिओम. प्रवचन क्रमांक 16. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 82 ते 85. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 82. हा निजधर्मू जै सांडे आणि कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे संसारिक. माऊली येथे इशारा देत आहेत. अशा प्रकारे आपल्याला प्राप्त निज स्वधर्माने जो आचरण करत नाही, त्याच्या हातून कुकर्म, अयोगिक वर्तन, अनाचार, दुराचार, अनात्माचरण घडते. कारण स्वधर्मापासून ढळणे हेच कुकर्म आहे आणि याचा स्वाभाविक परिणाम म्हणून अशाला या संसार पाशात, संसार बंधनात अडकायला होते. हे असे बंधन पाश तोडणे महाकठीण आणि दीर्घ कालावधी घेणारे आहे. आपण बोलताना फक्त एक शब्द जरी चुकीचा वापरला तरी आयुष्यभर गैरसमज होतो. आपण वागताना एक पायरी जरी चुकली तरी संपूर्ण पायऱ्या गडगडत खाली कोसळायला होते. फक्त एक लिंबाचा थेंब संपूर्ण पातेलभर दूध नासवतो. एक छोटीशी गैरवर्तणूक आयुष्यभर बदनामी करते. आणि मग अशा कुकर्मामुळे प्रतिदिनी उपभोगांमागून उपभोगांचे गाठोडे वाढत वाढत तयार होते. सर्व उपभोग काही या एकाच जन्मी उपभोगून होत नाहीत. यामुळे अशा न उपभोगलेल्या उपभोगांसाठी पुन्हा पुन्हा येथे जन्म घ्यावा लागतो. नित्यदिनी स्वधर्माने प्राप्त स्वकर्म न केल्याने पुढे कित्येक जन्मोजन्मी कर्दमात ऋतून आयुष्य जगावे लागते. हे असे सर्व जन्मांमधील जगणे फक्त दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग याने जगले जाते. एका सुंदर जीवनाची ही अशी शोकांतिका होते. ओवी क्रमांक 83. म्हणूनी स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच न घडे. म्हणून प्रत्येक दिवशी आपले प्राप्त स्वकर्म करत राहिले की नित्यदिनी आपोआपच यज्ञ केला जातो. यायोगे प्रत्येक दिवशी ते स्वकर्म करत राहिल्यामुळे एक दिवसही उपभोग साचत नाही. अर्थातच यामुळे आशाचे असे हे जगणे त्याला कोणत्याही बंधनात अडकवत नाही. असा सदा कायम प्रत्येक क्षणाला मुक्त असतो. यामुळे त्याला जराही किंचितही कसली चिंता नसते. तो नेहमी ताजा, टवटवीत, प्रफुल्लित असतो. याचा आणखी एक फायदा असे नित्यदिनी प्राप्त स्वकर्म करणाऱ्याला आपोआप मिळतो. तो असा की त्याला याशिवाय अन्य काही काम, क्रिया, कर्म करायला सुचतच नाही. सुचले तरी वेळ नसतो. वेळ असला तरी तसे करायला त्याला मनापासून आवडेनासे होते. यामुळे प्राप्त निजकर्माशिवाय अन्य काही करायला त्याची देहादी इंद्रिये सहकार्य करत नाहीत. श्लोक क्रमांक 84. हा लोकू कर्मे बांधिला, जो परतंत्राभूत झाला, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणूनिया. परंतु स्वधर्माने प्राप्त स्वकर्म न करणारे लोक कर्मभोगात अडकतात. हे जरा विचित्र आहे. स्वकर्म करून असा कर्मबंधनामधून सुटतो, कारण त्याचे संचित उपभोगून नष्ट होते. परंतु जो स्वकर्म न करता अन्य काही कर्म करतो, तो त्या कर्मामुळे नवीन संचितात अडकतो आणि आता त्या नवीन संचिताप्रमाणे उपभोग घेणे त्याला बंधनकारक होते. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करणे म्हणजे आपल्या इच्छेनुसार संचित झालेले कर्म करणे. ही केव्हा तरी झालेली आपली इच्छा असते. काही कारणाने ती त्या जन्मी पूर्ण झाली नाही. ती आता पूर्ण होत आहे. परंतु तरीही ती केव्हाची तरी आपली इच्छा होती. परंतु स्वधर्माने प्राप्त स्वकर्म न करणे याचा अर्थ अन्य काहीतरी कर्म करणे. असे कर्म आपल्या इच्छानुसार नसते.
कोणीतरी आपल्याला भरीस घालतो आणि आपण तसे करत असतो, किंवा आपला काही संबंध नसलेली अन्य गोष्ट आपल्याला आकृष्ट करते आणि आपण तसे वागतो. म्हणजेच आपण परतंत्राने वर्तन करतो आणि म्हणून अशाचा त्याच्या स्वतःचा नित्यदिनी आचरणात आणायचा कर्मयोग चुकतो. अशा प्रकारे जरी तो चुकला तरी नियती चुकत नाही. नियती त्याला माफ करून सोडत नाही. ती त्याने त्याच्या चुकवलेल्या स्वकर्मासाठी पुन्हा जन्म घ्यायला भाग करते. ओवी क्रमांक 85. आता येची विशी पार्था, तुझ सांगेन एकमी कथा, जै सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. अर्जुना, आता ब्रह्माने ही सृष्टी जेव्हा निर्माण केली त्यावेळची गोष्ट तुला सांगतो. ती आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.